नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर काम वगैरे सगळं झालं आणि पाणी पण आलंय आणि पाणीच्या आधीच मला काम करून घ्यायचं होतं आणि बाहेर जायचंय मला. आणि आज पाऊस पण नाहीये बघा. तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा तर तुम्हाला समजेल की हा ब्लॉग कशासाठी आहे आणि काही नाही. त्याचा बघा मी इथं आले क्लास शिकायला आले. नथ असती ना ती क्लास शिकायला आले. तर त्या शाळेमध्ये आहे वाटतं क्लास. तर इथं आले आणि डब्बा आणि पाण्याची बॉटल पण घेऊन आले. अजून त्या मॅडम आल्याच नाही का. तर इथं थांबते थोडंसं 5 मिनिटात येणार नाही त्या. तर त्या चालल्यात ना त्या मॅडम आहेत. हे सामान घेऊन आले आणि ह्या रूममध्ये क्लास होणार. आमच्या मॅडम आहेत क्लास शिकवायला. एवढं हे लंचचं सगळं सामान आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल तर ह्यांच्याकडून शिकून घ्या. ठाण्यामधून मुलुंडमध्ये अजून कल्याण कुठून पण तुम्ही ह्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. ह्यांचा कॉन्टॅक्ट मी नंतर देणार आणि हे सगळं तुम्हाला दाखवणार की कसं शिकतात काय नाही. हे सगळं गेज तार आहे. म्हणजे ह्याला 18 गेजची तार बोलतात. किती? 18 गेज 18 गेजची तार. 18 गेज 18 गेजची. ही 20 गेजची तार आहे. मराठीतच सांगा. 20 गेजची तार आहे. 20. याच्यावर जास्त मोठी. हे बघा, जो नंबर छोटा तिथं जाड. काय? जो नंबर छोटा आहे ना हा 18 आहे बरोबर. ती तार काय आहे? जाड आहे बरोबर. म्हणजे मोठी आहे. हात लावून बघा. ही 18 गेज 18 गेजची मायक्रोफोन तार आहे. ओके. ही 20 गेजची तार आहे. हात लावा. फ्लेक्सिबल आहे थोडी. ही 24 गेजची तार आहे. 24. आणि ही 30 गेजची तार आहे. अच्छा, कमी कमी होत जाते का? अच्छा अच्छा. ही जेवढी जाड आहे ती 18, तेवढी थोडी पातळ आहे ती 20. आणि ही 24 गेजची तार. 24 गेजची तार. 24 आणि 30 गेजची तार. 30. अच्छा. 30 गेजची तार आहे. ह्याच्यामध्ये ही आपल्याला प्रेसची नथसाठी वापरतो. प्रेसची नथ त्याच्यासाठी. ही मंगळसूत्र, कानात मंगळसूत्र, पॅन्डन वगैरे हे बनवायला हे लागतं. नेकलेस, चोकर वगैरे हे बनवायला. ही पेअर्सिंग नथ म्हणजे नाकात अशी घालतात ती वाली नथ. आणि ही ना रॅपिंग तार आहे ह्याच्यासाठी. 0.3. अच्छा. ही ह्याला काय म्हणतात? 0.3 ची तार. 0.3. हां. ही तार आहे. अच्छा. रॅपिंग तार आहे. अच्छा. तर तुम्ही इंस्टावरती स्क्रोल करत करत तुम्हाला आता ह्याच्या येत जातात बरोबर. तर ह्याच्यामध्ये सांगतात की ह्याचा आणि ह्याचा मध्ये कलर जातो वगैरे असं काहीतरी सांगतात. पण मी मोस्टली हेच तार यूज करते. त्याच्यामुळे एसएसची आपण ज्वेलरी ओपन ठेवणार, जेवढी ओपन ठेवणार तेवढा कसा कलर उडत जातो बरोबर. पण तसं ह्याचं पण आहे की आपण रॅपिंगसाठी पण यूज करू शकतो. मायक्रोप्लेटेड आहे ही पण. ते समजलं? एकदा सांगा मला. ही 18, ही 20, ही 25, 24 आणि ही 30. ठीक आहे. कशासाठी यूज होतो? ही आपलं दाबून घालायची नथनी, हे मंगळसूत्र वगैरे करण्यासाठी. हां. आणि ही नाकात घालण्यासाठी आणि ती रॅपिंग म्हणजे आणि त्याच्यासाठी. हां. ठीक. मोठी वगैरे आपल्याला लागतात. राईस बॉल आहे. ओव्हल शेप आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 5 नंबर जसं तुम्ही म्हणत होते नंबर असतो तसं मोठा होत असतो. अच्छा. बाकी क्रिस्टल वगैरे आपल्याला लागतात. ते नदीमध्ये मोठे जे असतात ते क्रिस्टल लागतात. असे हे कुंदन्स लागतात. हे स्टोन लागतात असे.
बाकी हे सगळे लागतात गोष्टी. अच्छा. आणि हे आता हे राऊंडर आहे. राऊंडर आकडा करण्यासाठी. हा, हे कटर आणि हे नोज पेअर. अच्छा, तेच आकडा करण्यासाठी ना. आकडा करण्यासाठी तेल आपण वापरू शकतो आपण, पण ते प्रेस वगैरे करायला. अच्छा, दाबायला ते. हे बाकी तुम्हाला जर समजलं. हो हो, समजलं. हा समजलं समजलं. तुम्ही काम करायला सांगतो. हे कोणते मणी आहे इथं? मॅक म्हणजे कोणचे? मॅक. मॅक. आणि हे सांगते डबल झिरो वाले ना मनी. डबल झिरो वाले मणी. बारीक आहे तो सगळ्यात बारीक. अच्छा. काय मॅडम शिकणं होईल का? तर पहिलं तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. डोक्यात तर काय आवड तर खूप आहे शिकायची. बना के देखिए चलेगा 3 महीने से तो मैनेज कर दूँगी. कभी मैंने उसको खुद देना है. ओके ओके. आता बघा तुमच्यामध्ये फरक पडत आहे. काय वेगळं आहे? हे कसं वापरतो आहे ना. हे वरती आहे, हे खाली चालेल बघा. काय करायचं आता? तार काम करायचं. असे झालं बरोबर. आणि तार वगैरे आहेत ना, त्यांना गोल गोल राऊंड करायचा, ट्विस्ट करायचा आणि ती कट करायची आणि ती तार घालायला खाली करायची. म्हणजे तार काढली बरोबर. असं बनवलंय मी. आणि ह्या ताईने कोणचा आहे? ह्या ताईने हे बनवले बघा. शिकणार का सगळं खरं? तर हे बघा, ही नथ केली, छान शिकली हो आहोची. स्माईल बघा, स्माईल. ही दुसरी नथ आहे बघा. नाही तर पण दिसते छान. हे दुसरी नथ आहे. ही तर गोलच अशीच राहते. कोणची? आपण असं काय ही पण छान दिसायला लागली, मस्त एकदम. हे आपला ओल्डेस्ट स्टोर आहे ना, म्हणजे तिथेच येणार असते. ही केली का हे असं? आता बसली. आता बसले. आता बसले. आपण एक सिंगल आता ही नथ आहे ना, आता ही अशी पडती आहे ना, ही मला अशी नाही आवडत. अशी अशी टेकून राहायला पाहिजे अशी. पण तरी कसं ओके. ही चांगली दिसते. आता तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटी नथ पण बनवू शकता. एकदम नाजूक. त्याच्यापेक्षा छोटासा कोण यूज करायचा. तुम्हाला राऊंड नथ बनवायची, त्याच्यामध्ये तुम्ही छोटा हात एवढ्या हस्ते करून त्याला छोटे मनीचे म्हणजे फुल बनवू शकता छोट्याचा. असं पण करू शकता. याला दोन नाही पण हा मोठे हा रेड वाला. त्यांनी खूप छान आज नथ मेकिंगचा क्लास केला आहे. शिवानी ब्रायडल नथ मेकिंग. खूप छान प्रकारे तुम्ही हे सगळ्या नथी बनवल्या आहेत आणि खूप छान तुमचा रिस्पॉन्स होता. खूप छान. मला पण यांच्याकडून शिकून घ्यायला खूप छान वाटलं.
आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितले की नथ कशी शिकवायची. आणखी भरपूर काही काय म्हणतात तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटलंच की काय काय शिकले आम्ही, काय काय नाही. जर तुम्हाला पण जर शिकायचा असेल तर यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर हे सगळे मुलुंडचे नाता, मुलुंड, अजून भांडूप, ठाणे, कुर्ला, बांद्रा, कुठं पण तुम्ही जेवढं मुंबईमध्ये असणार तिथं तुम्ही ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. हे स्वतः सगळीकडे हे येऊ शकतात, तुमच्याकडे पण क्लास घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला जर शिकायचं असेल तर ह्याच्या नंबरवर कॉल करून बुकिंग करा. ठीक आहे, थँक्यू मॅडम. मी काय केलंय, कानातले सेम करून घेतले तसे, नंतर ते 3. तर झाला आमचं सगळं क्लास वगैरे, आता जायची तयारी आहे. किती वाजले ताई? 5:30. म्हणजे आम्ही सकाळी 9:30 ते 5:30 पर्यंत आमचा क्लास घेतलाय. खूप छान वाटलं. त्यांना पहिलीच आमची भेट आहे दोघींची पण खूप छान वाटलं. आणि असं वाटलं नाही की ह्या टीचर आहे, आम्ही विद्यार्थी आहे. खूप चांगलं प्रेमानं शिकेल आम्हाला. जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ह्यांना खरंच कॉन्टॅक्ट करा. मी यांचा नंबर देते. ठीक आहे, चला चला ताई. आले घरी बघा, हातपाय वगैरे धुतले, आता चाय करून पिते. आणि क्लास खूप छान घेतला त्या ताईनं, मस्त छान शिकेला आम्हाला नथण्या. अजून भरपूर लोक येणार होते पण पावसामुळं कोणाकोणाचं येणं झालं नाहीये, म्हणून आम्ही 2 जणीच होत्या. अजून पुढच्या हप्ती सुद्धा आहे वाटते क्लास. जर तुम्हाला कुणाला आणखीन क्लास शिकायचा असेल तर त्यांचा नंबर वगैरे मी देते, तर तुम्ही तिथून शिकू शकता. आणि खूप सुंदर सुंदर नृत्या शिकल्यात, भरपूर काय काय शिकला. अजून आम्हाला नंतर पण भरपूर गोष्टी सांगितल्या, कुठून माल भेटते, कुठं कसं विकायचं, काय विकायचं, खूप काय शिकलं आम्हाला मस्तपैकी. आणि काय काय दिलं कडे हे तुम्हाला तर माहिती आहे, प्रमाणपत्र पण दिले. इथं ठेवलंय मी आता प्रमाणपत्र दे. तर इथंच मी ब्लॉग खतम करते आता, कारण स्वयंपाक करायचा आहे मला. तर पटापट स्वयंपाक वगैरे करून घेते आणि चला मी इथंच ब्लॉग खतम करते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की मी बनवलेल्या नथण्या तुम्हाला आवडल्या की नाही. तर चला बाय, काळजी घ्या, बाय.